नमस्कार. उद्या 13 डिसेंबर 2025 रोजी तुमची नवोदयची परीक्षा आहे. तिसरी चौथी पासून आपण तयारी करत आहोत ना. तिसरी चौथी पासून तयारी करत आहोत. पाचवी मध्ये पेपरही भरपूर सोडवलेले आहेत. आता उद्या फायनल पेपर तुमचा राहणार आहे. आता हा पेपर सोडत असताना काही गोष्टी, पहिल्यांदा तर परीक्षा आहे उद्या आणि परीक्षेसाठी तुम्हाला काय काय घेऊन जायचे ते सांगतो. सगळ्यात आधी तुम्ही हे प्रवेश पत्र, हॉल तिकीट जे आहे त्याला ऍडमिट कार्ड म्हणतात. हे ऍडमिट कार्ड तुम्ही सोबत ठेवायचं आहे. ठीक आहे. ह्या ऍडमिट कार्ड नंतर तुमच्याकडे 2 पेन राहू द्यायचे, पाण्याची बॉटल राहू द्यायची. पाण्याची बॉटल अशी नाही ठेवायची, अशी पाण्याची बॉटल घ्यायची नाही, ही बॉटल घेऊन जाऊ देत नाही. तर बॉटल मग कशी ठेवायची? ट्रान्सपरंट म्हणजे त्या बॉटलीतलं पाणी दिसलं पाहिजे. जी बिस्लरी बॉटल असते ना, ती बिस्लरी बॉटल ठेवायची सोबत, कळते का? कारण तशीच बॉटल तुम्हाला मध्ये घेऊन जाऊ देतात. पाण्याची बॉटल सोबत राहू द्यायची. तुम्ही खेड्यातून जाणार असाल तर त्या ठिकाणी आधी जायचं. 10:30ला तुम्हाला मध्ये सोडतात, त्याच्या आधी म्हणजे 10 वाजताच तुम्ही तिथं उपस्थित पाहिजे सगळेजण. 10 वाजता, 10च्या नंतर, 10:30च्या नंतर तुम्हाला मध्ये घेत नाही. ठीक आहे. मग तुम्ही परीक्षा केंद्रावर गेलात, तिथं मस्तपैकी तुमचा नंबर तुम्हाला माहित करून घ्यायचा आहे. नंबर माहिती आहे का तुमचा? नंबर पाठ आहे का? पाठ करून टाकायचा नंबर. आणि नंबर जिथं लिहायला सांगितलेला आहे, आता कुठे लिहायचे बघा. तुमच्या हातात ही उत्तरपत्रिका पडली, उत्तरपत्रिका ते गेल्या देतात बघा. ही उत्तरपत्रिका आहे. तर दादा थोडं झूम करायचा, झूम करून दाखव. ही उत्तरपत्रिका आहे. त्या उत्तरपत्रिकेमध्ये रोल नंबर दिला बघा. इथं हे रोल नंबर एक अंक एका बॉक्समध्ये लिहायचं, कळतंय का? म्हणजे इथं तुमचा आता 21 आहे समजा, तर इथं 2 लिहायचं, दुसऱ्या बॉक्समध्ये 1 लिहायचं, नंतर 91 आणि पुढे हे 3 अक्षर, 3 अंक, 1 2 3, म्हणजे प्रत्येक बॉक्समध्ये एकच अंक लिहायचे, कळलं का? त्याच्यानंतर खाली इथं तुमचं नाव लिहायचे. नाव कुठलं लिहायचं? हे बघा, हे ऍडमिट कार्डवर तुमचं जे नाव आहे तेच नाव इथे लिहायचं, कळलं का? ते पूर्ण नाव जसं नाव आहे तसं ते पूर्ण इथे लिहून टाकायचं. इथं तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं, ते नाव पण वडिलांचं इथं बघून लिहा. इथं जे नाव तुम्ही टाकले तेच नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे. आणि त्यानंतर गोल कसे करायचे ते बघा. इथं खाली परत त्याच्याच इथे तुम्हाला इथं परत रोल नंबर लिहायचे तुमचा, 17321722, म्हणजे हा रोल नंबर जो आहे तुमचा तो इथे लिहायचं. आणि त्याच्या खालचा गोल म्हणजे 1च्या, हे इथे 1 लिहिलंय तरी 1 नंबरचा जो गोल आहे तो त्याला काय करायचं? रंगवायचं. छान व्यवस्थित गोल करायचं. आता ह्या बॉक्स मधला 7 बरोबर 7च्या खाली जायची, 7 पर्यंत जायची. तर 7 दिसला त्याच लाईनी मधला, नाही तर तुम्ही ह्याच लाईनीतला करसाल मग चुकून गेलं. ह्याच लाईनीतला करायचं नाही, त्या बॉक्सच्या लाईनीतला त्याच. आता हे 3च्या लाईनीतला 3 इथं गोल करायचा, इथं 2च्या लाईनीतला 2 गोल करायचा, ह्या 1च्या लाईनीतला 1 गोल करायचा, कळलं का? त्यानंतर 7च्या लाईनीतला हा 7 गोल करायचा आणि ह्या 2च्या लाईनी मधला हा 2 गोल करायचा. हा समजलं? नाही तर इथले सगळे करून टाकाल, असं नाही चालणार. हा ठीक आहे. असं झालं. त्यानंतर हा परत इकडं बघा, परत इथे परत तुमचा तो नंबर लिहायचे, रोल नंबर लिहायचे, तो परत इथं त्या पद्धतीने गोल करायचे. इथं प्रश्नपत्रिका तुम्हाला जी दिली आहे त्या प्रश्नपत्रिकेचा क्रमांक, आपल्याला आहे ना प्रश्नपत्रिका, त्या प्रश्नपत्रिकेला क्रमांक असतो तो इथे लिहायचा. तो पण तसंच गोल करायचे, वर्तुळ गोल करायचे. आणि मग हे बघा, हे सगळं झाल्याच्या नंतर हे लगेच इथं सही करून टाकायची, सही करायची तुमच्या हॉल तिकीटवर तुम्ही जशी सही केली, हे बघा ऍडमिट कार्डवर जशी सही आहे बघा, इथं सही आहे ना, तशी सही करायचं. इथं ह्या साईडला करायचं नाही, डावा साईडचं करायचं. डाव्या साईडची जागा आहे तेव्हा इथे दिले सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट इन रनिंग हँड, इथं सही करायचं तिथंच. ओके. आणि पेपर सोडवायला सुरुवात करायची. बरोबर तुमचा पेपर 11:30 वाजता सुरू होतो. किती वाजता? 11:30 वाजता. आणि एखादा टाइम दिले 11:30 ते 1:30, म्हणजे 2 तास आहेत पेपर सोडायला. आणि प्रश्न किती आहेत? किती? 80. किती प्रश्न? 40 प्रश्न बुद्धिमत्तेचे, 20 प्रश्न गणिताचे आणि 20 प्रश्न उतार्याचे. सगळेच्या सगळे प्रश्न सोडायचे. कोणताच प्रश्न मागे राहू द्यायचा नाही. एखादा प्रश्न आला नाही तर त्याला प्रयत्न करायचं. मग आता आला नाही त्याला सोडून द्यायचं नाही, त्याला गोल करून टाकायचं, कसं कोणताही तुम्हाला वाटेल तो, कळलं का? पण मात्र तो कोरा सोडायचा नाही. अशा पद्धतीने तुम्हाला पेपर सोडायचं आहे. तुम्हाला सर्वांना उद्याच्या परीक्षेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला पेपर सोडवा, मस्तपैकी चांगले मार्क्स घ्या आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचा नवोदयला नंबर लागला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही तयारी केलीच असेल. पेपर पण असा सोडवा, 2 तासामध्ये जो चांगला पेपर सोडवेल त्याचाच नंबर लागणार आहे. वर्षभर तुम्ही काय केलात? ठीक आहे, वर्षभर तुम्ही अभ्यासच केला असणार. अभ्यास केला असाल तर पेपर तुम्हाला सोपा जाईल. अभ्यास जर तुम्ही वर्षभर केला नसाल तर पेपर सोपा जाईल का? नाही. आता काही जणांनी ही उत्तरपत्रिका बघितली नसते, त्यांना तिथं मग कळतच नाही, मग ते हे सगळीच गोल करून टाकतात, आहे की नाही? ज्यांनी अभ्यास केला त्यांना माहिती आहे, हे बरोबर सगळं माहिती असतं. मला उद्याच्या परीक्षेसाठी परत एकदा बेस्ट लक.